आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिळाचे लाडू पाव किलोच्या अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये छान खमंग खुसखुशीत असे बनवून दाखवणार आहे। पाक तयार कसा करायचा, एकदम परफेक्ट पाक बनवण्याची पद्धत आणि हाताला चटके न लागता छानपैकी असे लाडू कसे वळले जातात हे पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी एक क्लिप दाखवलेली आहे, ती सुद्धा तुम्ही नक्की बघा। शेंगदाण्याची सालं कशा प्रकारे तुम्ही साफ करू शकता। 150 ग्रॅम मी इथे पॉलिशवाले तीळ घेतलेले आहेत। तुम्हाला हे डीमार्टला किंवा लोकल मार्केटला देखील अवेलेबल आहेत। तुम्ही इथे अनपॉलिश तीळ वापरलात तरीही चालेल। जेवढे तीळ आहेत तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे। 150 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। हा साधाच गूळ आहे, तुम्ही चिकीचा गूळ वापरला तरीही चालेल। इथे 50 ग्रॅम शेंगदाणे छान भाजून त्याची सालं काढून असे कुटून घेतलेले आहेत। तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलात तरीही चालेल। आणि इथे 1 चमचा मी जायफळ आणि वेलचीची मिक्स पूड घेतलेली आहे। आपल्या लाडवाला छान सुगंध येतो वेलची पूड आणि जायफळ पूड मिक्स केली का। 2 चमचे साजूक तूप आणि थोडंसं इथे पाणी घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे साहित्य सगळं लागणार आहे तिळाच्या लाडवासाठी। तर आता आपण तिळाचे लाडू कसे बनवायचे ते बघूया। एक पॅन घेतलेला आहे। पहिले इथे आपल्याला जे तीळ आहेत ते छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत। छान ह्याच्यामधून एक सुगंध यायला लागला की समजून जायचं की आपले तीळ छान भाजून झालेले आहेत। आणि थोडेसे तीळ भाजले की छान असे तडतड तडतड असे उडायला लागतात, म्हणजे समजायचं की आपले तीळ छान भाजले गेलेले आहेत। अशा प्रकारे आपले तीळ जे आहेत ते छान असे खमंग भाजून झालेले आहेत। तर आता आपण हे तीळ आहे ते एका बाउलमध्ये काढून घेऊया। इथे मी असा बाउल घेतलेला आहे। सगळे तीळ आपल्याला भाजलेले ह्या बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्येच आता आपल्याला शेंगदाणे ॲड करायचे आहेत, जे आपण छानपैकी असे कुटून घेतलेले शेंगदाणे आहेत ते ॲड केलेले आहेत। 1 चमचाभर अशी वेलची पूड आणि जायफळ पूड इथे ॲड केलेली आहे। अशा प्रकारे हे छान मिश्रण मिक्स केले का जी वेलची पूड आहे ती ह्या सगळ्या मिश्रणाला एक संध अशी लागली जाते। तर अशा प्रकारे हे पहिले मिक्स करून ठेवून द्यायचं साईडला। आता इथे 2 चमचे साजूक तूप मी पॅनमध्ये ॲड केलेलं आहे। गॅसची फ्लेम आहे ती आपण बारीक ठेवणार आहोत। इथे 150 ग्रॅम गूळ घेतलेला आहे, चांगला किसून किंवा तुम्ही बारीक चिरून घेतलात तरीही चालेल। 2 चमचे मी इथे थोडंसं पाणी घालणार आहे। आपल्याला छान असा गुळाचा पाक तयार करायचा आहे। गॅसची फ्लेम अजिबात फास्ट करू नका, अगदी मंद गॅसवरती आपल्याला गूळ छान वितळून घ्यायचा आहे। गूळ वितळून आता 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत। आता 1 वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडासा पाक जो आहे तो आपण ह्या पाण्यामध्ये घालून त्याचा गोळा होतो की नाही ते आपण चेक करणार आहोत। तर अशा प्रकारे आपण चेक करायचं। थोडंसं जे पाकाचं मिश्रण आपण पाण्यात घातलं आहे ते थोडंसं थंड झालं की अशा हाताने मिक्स करून बघायचं। जर तुमचा गोळा तयार झाला याचा अर्थ तुमचा जो पाक आहे तो बरोबर झालेला आहे। पण इथे मला अजून थोडासा पाक व्हायला पाहिजे असं वाटत आहे, कारण गोळा तयार होत नाहीये। तर आपण थोडा वेळ अजून हा जो पाक आहे तो छानपैकी शिजू देणार आहोत। तर अजून 5-6 मिनिटं आपण जरा शिजवून घेऊया। आता आपण थोडं अजून एकदा परत चेक करूया। पाण्यामध्ये थोडंसं मिश्रण इथे ॲड केलेलं आहे अशा प्रकारे। आणि आता हे थोडंसं थंड झालं की आपण त्याच्यामध्ये चेक करून घेऊया हात घालून की ह्याचा छान गोळा तयार होतोय की नाही ते बघू शकता तुम्ही। हे छानपैकी एकत्र होत आहे हळूहळू। अशा प्रकारे हा जो गोळा आहे तो छान एकत्र झाला पाहिजे आणि छान असा हातावरती बघाल तर तुम्हाला असं छान स्मूथ असा गोळा दिसत असेल तयार झालेला। मगाशी असा गोळा होत नव्हता। तर अशा प्रकारे गोळा झाला याचा अर्थ आपला जो पाक आहे तिळाच्या लाडवाचा तो एकदम परफेक्ट तयार झालेला आहे। आणि गुळाचा जो कलर आहे तो देखील तुम्ही बघू शकता, मगाशी कसा कलर होता आणि आता कसा झाला आहे। तर हे मिश्रण जे आता आपण बनवून ठेवलं होतं मिक्स केलेलं ते आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। गॅसची फ्लेम तुम्ही बंद करून जरी ॲड केलं तरी चालणार आहे, किंवा तुम्ही बारीक गॅस करून जरी मिश्रण ॲड केलं तरी देखील चालू शकतं। तर आता हे पहिले आपण छानपैकी मिक्स करून घेऊया। तिळाच्या लाडवाचं मिश्रण शेवटपर्यंत गरम राहण्यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात पाणी ॲड केलेलं आहे आणि छान असं वाफवून घेतलेलं आहे। ज्या कढईमध्ये आपण तिळाच्या लाडवाचं मिश्रण बनवलेलं होतं ती कढई ह्या
दुसऱ्या कढईवरती ठेवून द्यायची, जेणेकरून जे वाफेचं पाणी आहे ते गरम असल्यामुळे हे मिश्रण आहे ते थंड होत नाही, कडक होत नाही। एक असा स्पून घ्यायचा, चमचा घ्यायचा छोट्या आकाराचा, जेवढ्या साईजचे तुम्हाला लाडू बनवायचे आहेत तेवढ्या साईजचे तुम्ही लाडू बनवू शकता। हाताला देखील तूप किंवा पाणी लावून असं थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला लाडू छानपैकी वळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे। अशा प्रकारे आपल्याला सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत। तर मी सगळे लाडू बनवून घेते आणि मग तुम्हाला एक लाडू जो आहे तो छानपैकी तोडून दाखवते आपले लाडू कसं झाले आहेत ते। तुम्ही ते पाहू शकता आपलं शेवटचं थोडंसं मिश्रण राहिलेलं आहे, ते मिश्रण संपेपर्यंत हे आपले जे लाडू आहेत ते वळून होतात। छान हे मिश्रण गरम राहतं। जशी मी तुम्हाला ट्रिक दाखवली आहे ती नक्की फॉलो करा, जेणेकरून तुमचे लाडू आहेत ते व्यवस्थित वळले जातील आणि मिश्रण देखील कडक होणार नाही, घट्ट होणार नाही। तर अशा प्रकारे आपण सगळे लाडू बनवून घेत आहोत। इथे तुम्ही पाहू शकता आपले छान असे मस्तपैकी लाडू तयार झालेले आहेत। पाव किलोच्या प्रमाणामध्ये तुमचे 20 ते 22 लाडू तरी मोजून तयार होतात। अगदी परफेक्ट असं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तुम्हाला मी एक लाडू इथे तोडून दाखवते, किती छान असा लाडू तयार झालेला आहे, खुसखुशीत गोल गरगरीत मस्त असा लाडू। होप सो तुम्हाला आजची रेसिपी माझी ही आवडली असेल। अगदी परफेक्ट प्रमाण मी असं तुम्हाला दाखवलेलं आहे पाव किलो लाडूचं। घरी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ माझे पाहत राहा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद अँड बाय बाय। तुम्हाला मी इथे एक अजून एक ट्रिक दाखवत आहे। शेंगदाण्याची सालं इकडे तिकडे पसरू नये यासाठी मी अशा प्रकारे एक झारा घेतलेला आहे। हा तुम्हाला डीमार्टमध्ये किंवा कुठच्याही भांड्यांच्या शॉपमध्ये इझिली अवेलेबल होईल। तर अशा प्रकारे जी शेंगदाणे आहेत ते ह्याच्यावरती घालून खाली एक डिश ठेवायची आणि अशा प्रकारे सालं जी आहे ती काढून घ्यायची। अशा पद्धतीने केल्यानंतर शेंगदाण्याची जी सालं आहे ती इकडे तिकडे उडतही नाहीत आणि जागा देखील आपली घाण होत नाही। कशी वाटली तुम्हाला आयडिया नक्की सांगा।